निफ्टी गेले 5 ते 6 दिवस झाले कंटिन्यू खाली पडत आहे. याच्यामुळे आपले काही पोर्टफोलिओसुद्धा लाल-लाल होताना पाहायला मिळत असतील, जसे मार्केट आहे तसे. मग हा फॉल जो येतोय, जेव्हा हे काय मार्केट पडतंय, तर हे खूप पडणार आहे का? हा खूप मोठा क्रॅश आहे का? येणाऱ्या दिवसामध्ये आपले पोर्टफोलिओ अजून मोठे लाल होताना पाहायला मिळणार आहेत का? की ही जाऊन निफ्टी कुठेतरी एक सपोर्ट घेऊन इथून अपसाइडला पण जाण्याची शक्यता आहे का? या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार. आपल्या या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण निफ्टीचे पूर्ण इन डिटेल ॲनालिसिस करणार आहोत. निफ्टी इथून पुढे काय मूव्हमेंट करणार आहे येणाऱ्या महिन्यांमध्ये किंवा येणाऱ्या आठवड्यांमध्ये, येणाऱ्या दिवसांमध्ये. निफ्टी हा किती खाली पडू शकतो किंवा निफ्टी किती वरती जाऊ शकतो, याचा आपण एक ॲनालिसिस करायचा प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे अभ्यासासाठी किंवा तुमच्या नॉलेजसाठी आपण तयार करत आहे. याचा कोणताही गैरसमज मनात करून घेऊ नका, की हे कोणतंही बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन अजिबात नाही. चला आपण ॲनालिसिसला सुरू करूया. आत्ता करंट कंडिशनमध्ये आपल्यासमोर एक 2 वेगवेगळे व्ह्यू आहेत. निफ्टीमध्ये एक इर्रेग्युलर करेक्शन झालेलं आहे, ज्याचा ए इथे आहे डेली टाईम फ्रेममध्ये आणि बी पूर्ण होऊन इथे झालेला आहे. याच्यानंतर वेव्ह सीसाठी मार्केट खाली येऊ शकते किंवा काही लेव्हल्स काढलेल्या आहेत. मग त्या लेव्हल्स येत आहेत 22,655 आणि 21,943. ह्या लेव्हल पाहायला मिळू शकतात येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा एक अशी लेव्हल आहे जी इर्रेग्युलर करेक्शनमध्ये ब्रेक होणं गरजेची असते. ती आहे ही. हा जो काही लो आहे, हा लो ब्रेक करणं इर्रेग्युलर करेक्शनमध्ये कंपल्सरी असतं. त्याच्यानंतर कंडिशन नंबर 2 अशी आहे, की जर हा बी इथे पूर्ण झालेला असेल, तर इथून फॉल येणार आहे हे आपल्याला समजलं. पण जर ही एक नवीन इम्पल्सिव्ह असेल आणि ही जर या इथे एका जागेवरती अशी 1 जर पूर्ण झालेली असेल आणि इथून जर करेक्शन येणार असेल, तर ते करेक्शन सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग ते करेक्शन काही अशा पद्धतीने असेल, इकडे ए पूर्ण झालेलं असेल, हे एक बी करेक्शन असेल आणि इथून वेव्ह सीसाठी सुद्धा एक डाउन साइडचा फॉल पाहायला मिळू शकतो. मग तो जो काही फॉल आहे या कंडिशनमध्ये तो आपल्याकडे आहे 23,254. मग ही एक आपल्यासाठी एक महत्त्वाची लेव्हल आहे. जर अशी काही कंडिशन असेल, नवीन जर इम्पल्स असेल, ही जी काही वरती गेलेली आहे, तर अशा कंडिशनमध्ये पण 23,254 आपल्याला करेक्शनसाठी पाहायला मिळू शकतं. ही झाली आपली कंडिशन नंबर 2. आता आपण पहिल्या कंडिशनवरती येऊया. जर इर्रेग्युलर करेक्शन इथं पूर्ण झालेलं आहे, वेव्ह बी आणि इथून सीसाठी सुरुवात झालेली आहे. मग त्याच्यामध्ये जर वेव्ह 1 आहे, वेव्ह 2 आहे, याचं कन्फर्मेशन वेव्ह 2 पूर्ण झाली आहे की नाही याचं कन्फर्मेशन आपल्याला या लेव्हलने दिलेलं आहे. 25,049.80. 1 मिनिट त्याच्यामध्ये थोडासा चेंजेस आहे मे बी. एक्झॅक्ट लेव्हल ती आहे का आपण चेक करूयात. येस. निफ्टीमध्ये 25,049.80 हीच लेव्हल आपण आपल्या बऱ्याच दिवसापासून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण ही लेव्हल पोस्ट करत होतो. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही आहे आपलं टेलिग्राम चॅनल आणि या टेलिग्राम चॅनलवरती आपण सांगितलं होतं, की निफ्टी 25,050 या लेव्हलच्या खाली जर गेला, तर मार्केट पडण्यासाठी तयार राहा. 25,050 ही एक लेव्हल खूप इम्पोर्टंट लेव्हल आहे. खूप इम्पोर्टंट सपोर्ट होता. तो जर तुटला तर मार्केट कंटिन्यू खाली पडू शकतं. हे आपण अगोदरच आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये ऑलरेडी सांगितलेलं होतं. हा जो काही फॉल आहे तो सुद्धा येणार आहे. अशा पण काही गोष्टी आपण आपल्या काही विद्यार्थ्यांना अगोदरच आपण सांगितलेल्या होत्या. त्याचाही तुम्हाला थोड्याशा कन्सेप्ट दाखवतो. 25 ऑगस्टला आपण सांगितलं होतं, की एक भविष्यवाणी करण्याचा प्रयत्न केला होता. एक ॲनालिसिसनुसार निफ्टीमध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये खूप मोठा फॉल येणार आहे. त्यासाठी एक वाईट बातमीची मार्केट वाट पाहत आहे. ती बातमी आपल्याला मिळालेली आहे. H1 व्हिसा जे काय आहे, अमेरिकन गव्हर्नमेंटनं जो काही रूल आणलेला आहे, त्याच्यामुळे ही एक निगेटिव्ह न्यूज झालेली आहे. त्याच्यानंतर कालच आपले जे काही यूएस गव्हर्नमेंट आहेत किंवा काही संस्था आहेत, त्यांनी त्यांची जी काही मार्केट कंडिशन आहे, ती एवढं ऑल टाईम हाय मार्केट जाण्यासारखी कंडिशन नाही आहे, असंही त्यांनी सुचवलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांचंही ग्लोबल मार्केट कंटिन्यू पडत आहे.
त्याच्यानंतर आपण अजून एकदा सांगितलं होतं, की मार्केटमध्ये मोठा फॉल येऊ शकतो आणि तुमच्याकडे जर काही असे स्टॉक असतील, ज्यांच्यामध्ये तुम्ही बनवू शकता तुम्हाला जसे हवे तसे. तर तसंही आपण ऑलरेडी 7 सप्टेंबरला नोटिफिकेशन दिलेलं होतं. जर तुम्ही या अजून ग्रुपला जॉइन झालेलं नसाल, तर या ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही जाऊन जॉइन करू शकता. त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी सगळे अपडेट मिळत राहतील. ओके. आपण येऊया आता एनालिसिसवरती. निफ्टीमध्ये हा 1 आहे, हा 2 आहे. याचं कन्फर्मेशन आपल्याला इथं मिळालेलं आहे आणि तो ऑलरेडी ब्रेकसुद्धा झालेला आहे. सो इथून फॉल येऊ शकतो असं आपण म्हणायला हरकत नाही. आता आपण फोकस करूया या 1 वरती आणि या 2 वरती. आपण जाऊया छोट्या टाईम फ्रेममध्ये. येस, आपण आता एका छोट्या टाईम फ्रेममध्ये कन्व्हर्ट झालेला आहे. 125 मिनिटाची टाईम फ्रेम आहे. हा जो काही फॉल होता आपण 1 म्हटलं होतं, वरती गेलेला 2. याच्यामध्ये एक इर्रेग्युलर करेक्शन झालेलं आहे. सॉरी, इर्रेग्युलर नाही, एक रेग्युलर करेक्शन, पण ते एक कॉम्प्लेक्स करेक्शन म्हणून ओळखलं जातं. हा एक ए-बी-सी आहे, त्याच्यानंतर हा एक ए-बी-सी आहे आणि त्याच्यानंतर हा तिसरा एक ए-बी-सी. जेव्हा असा पॅटर्न तयार होतो त्याला म्हटलं जातं डबल झिगझॅग करेक्शन. ओके. हे डबल झिगझॅग करेक्शनची एक लेवल होती 25,050. जर ही खाली ब्रेक झाली तर याचं कन्फर्मेशन येणार होतं की मार्केट आता अप ट्रेंड म्हणून डाऊन ट्रेंडमध्ये कन्व्हर्ट झालेलं आहे. त्याचं कन्फर्मेशन आपल्याला मिळालेलं आहे, जे की आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अपडेट करत असतो नेहमी. ओके, इथपर्यंत ठीक आहे. याच्यानंतर आता जे काही टार्गेट येणार आहेत, जी काय आता वेव्ह 3 किंवा जी काही सी सुरू आहे, त्याच्यासाठी आपलं पहिलं टार्गेट असेल 24,117, 23,802 आणि 23,294. येणाऱ्या दिवसांमध्ये हे लेव्हल्स आपल्याला पाहायला मिळू शकतात. पण जेव्हा आता जर मार्केट इथून जर कन्फर्मेशन दिलेलं आहे, मार्केट जर इथून कंटिन्यू फॉल येत आहे, तर मार्केट नेहमी असं कधीच पडत नसतं. तुम्ही जर इकडे मागे पाहिलं असेल, तर तो पडतो आणि एक बाउन्स देतो, पडतो एक बाउन्स देतो, पडतो एक बाउन्स देतो. तसंच आता एक पडलेला आहे. तर आता जर इथून जर कदाचित बाउन्स येणारा असेल, तर तो बाउन्स आपल्याला एक्स्पेक्टेड असेल, की 25,200 ते 25,230 किंवा 25,250 जवळपास या लेव्हलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथून मग आपल्याला नवीन एक अपॉर्च्युनिटी मिळू शकते. ज्याच्यामध्ये आपल्या खालच्या लेव्हल्स ओपन आहेत, त्या आपल्याला अचीव्ह होऊ शकतात. आपण अजून थोड्या छोट्या टाईम फ्रेममध्ये जाऊया. आत्ता आपण आलेलो आहे 25 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये. जसं की आपण ऑलरेडी पाहिलं होतं, की हा जो वाय पूर्ण झाला होता, त्याच्यामध्ये पण एक इंटरनल ए-बी-सी होता, तिसरा ए-बी-सी. तर तो पूर्ण झालेला आहे आणि इथून मार्केट काय करतं, की कंटिन्यू असं पडायचा प्रयत्न करतं आणि पडले आणि सगळे कन्फर्मेशन आपल्याला ऑलरेडी दिलेले आहेत. एक मोठं करेक्शन येऊ शकतं, याचे कन्फर्मेशन ऑलरेडी आपल्यासाठी आलेले आहेत. मग याच्यामध्ये आता जर मार्केटनं जर इथं कंटिन्यू फॉल करतोय, तर आपण या लेव्हलला कंटिन्यू त्याच्याबरोबर खाली डाउन साईडला ट्रेल करत राहणार आहोत. पण जर मार्केटने इथून जर एक अपसाईडचा बाउन्स करण्याचा प्रयत्न केला, तर तो बाउन्स जसं आपण म्हटलं होतं, की आपल्याकडे ज्या काही मोठ्या टाईम फ्रेममधल्या लेव्हल होत्या, 25,202 आणि 25,230 ते 50 या लेव्हलमध्ये जर अपसाईडचा बाउन्स आला, तर इथून आपल्याला एक नवीन डाउन साईडची अपॉर्च्युनिटी पाहायला मिळू शकते. मग मार्केट तुम्हाला जर कन्फ्युजन असेल, की हे नक्की काय आहे? हे करेक्शन आहे की इम्पल्सिव्ह आहे? नेहमी मार्केट जेव्हा मोठी मूव्हमेंट देणार असतं, तेव्हा मार्केट अशाच प्रकारच्या मूव्हमेंट करत लोकांना ट्रॅप करत असतं आणि कन्फ्युजन वाढवत असतं. जसं की हे काय पहिल्यांदा झालेलं नाहीये. मी तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे काय पहिल्यांदा झालेलं नाही. इथे तुम्ही मागे पहा. इथून मार्केट अपसाईडला होतं आणि इथून जेव्हा पडणार, तेव्हा इथे पण बघा, इकडे पण करेक्शन टाइपचे पॅटर्न बनवले होते आणि तिथूनच मार्केट डाउन साईडला फॉल झालेला आहे. हे एकच एक्झाम्पल आहे का? तर अजिबात नाही. असे असंख्य एक्झाम्पल आहेत. मी तुम्हाला इकडे पण दाखवायचा प्रयत्न करतो. मार्केट अप ट्रेंडमध्ये होतं आणि इथे पण एक करेक्शन द्यायचा प्रयत्न केला होता. तर हे करेक्शन नव्हतं. हे एक टॉप बनलेला असतो, जिथं लोकांना कन्फ्यूज केलं जातं आणि तिथून लोकांना असं वाटत असेल, की इथून अपसाईडचं जाईल मार्केट आणि तिथूनच एक मोठा डाउनफॉल आलेला आहे. मग इथंच एक्झाम्पल झाले का? नाहीये. तर अजून सुद्धा आपल्याकडे एक्झाम्पल आहेत. इथे पण पहा, मार्केट एका टॉपला पिकलं होतं आणि इथून एक करेक्शन सारखा पॅटर्न क्रिएट केला होता आणि मार्केट इथून अप साईडला पण आलं होतं. पण नेक्स्ट डे काय झालं? गॅप डाऊन झालं आणि मार्केटने तिथूनच वन साइड फॉल द्यायला चालू केलेलं आहे. बघा, इथूनच वन फॉल आला कंटिन्यू, इथूनच एक फॉल आलेला आहे कंटिन्यू आणि इथून सुद्धा फॉल आलेला आहे. सो चौथी कंडिशन पण तशीच असू शकते. याला आपण इम्पल्सच काउंट करू शकतो आत्ताच्या कंडिशननुसार.
कारण आपले डाऊन साईडचे सगळे कन्फर्मेशन मिळून झालेले आहेत. सो त्याच्यामुळे आपण याला एक इम्पल्सिव्ह काउंट करणार आहे. एक इम्पल्सिव्ह आलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण एक वाट पाहतो की एक करेक्शन आपल्याला मिळेल आणि इथून आपल्याला एक छान अशी खालच्या बाजूला रॅली पाहायला मिळू शकते. या ॲनालिसिस व्हिडिओसाठी आपण 50 लाईकचे टार्गेट ठेवतोय. हे जर टार्गेट पूर्ण झाले तर आपण इथून पुढे असेच ॲनालिसिस आणायचा प्रयत्न करणार आहोत. हे होते आपले निफ्टीचे डिटेल ॲनालिसिस. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? याच्यामध्ये अजून काही चेंजेस हवे आहेत का? हे तुम्ही सर्व आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट तर जरूर करा. धन्यवाद.